मित्रांनो, नर्सिंग सीईटी 2026 या एक्झामची तयारी तुम्ही देखील करताय का? तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. कारण आजच्या मध्ये मी तुम्हाला केमिस्ट्री या सब्जेक्टचे एमसीक्यूज क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवणार आहे, ज्यामध्ये पीवायक्यूज देखील इन्क्लुडेड असतील. आता मित्रांनो, जर तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये 100% पास व्हायचं असेल, म्हणजे 20 पैकी 20 गुण मिळवायचे असतील, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. तर मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आजच्या लेक्चरमध्ये प्रत्येक क्वेश्चन आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. आता केमिस्ट्रीच नव्हे तर बाकीच्या सब्जेक्टमध्ये सुद्धा तुम्हाला जर आउट ऑफ मार्क्स पाहिजे असतील, तर आपली लवकरात लवकर लाईव्ह बॅच जॉईन करा, जी 24 नोव्हेंबर पासून सुरू होते. त्यामध्ये फुल सिलेबस लाईव्ह लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स असतील, फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज असेल, 2000 प्लस एमचे क्वेश्चन बँक असतील, त्यासोबतच फुल सिलेबस नोट्स देखील असतील. पहा, सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच कोर्समध्ये मिळणार आहेत. आणि यासोबत आपल्याकडे काउन्सिलिंग कोर्स देखील अवेलेबल आहे. पहा, ही सगळ्यात मोठी अपॉर्च्युनिटी आहे. कारण आपण दुसरीकडे कसं टेस्ट सिरीज साठी वेगळे पैसे द्या, कोर्स नोट्स साठी वेगळे द्या, लाईव्ह बॅचेस वेगळे करा, त्या बुक्स मधून स्टडी करा, त्या बुक्स मधून स्टडी करा, बुकसाठी पैसे वेगळे वेस्ट करा, एक्झाम झाल्यानंतर काउन्सिलिंगसाठी वेगळे पैसे वेस्ट करा, मेंटरशिप, इतक्या सगळ्या गोष्टी आपल्या एका कोर्समध्ये तुम्हाला मिळणार आहे. आणि अजून एक गोष्ट, मेंटरशिप सुद्धा मिळणार आहे. ओके, आता तुम्हाला यामध्ये कम्प्लीट गायडन्स मिळेल. जेवढं पण आपले दिवस राहिले 4-5 महिने, तेवढ्या महिन्यामध्ये आपला 100% सिलेबस कम्प्लीट करून घेऊ आपण. आता जर नर्सिंग सीईटी सोबतच तुम्हाला जर पीसीएम सीईटी, पीसीपी सीईटी, नीट, जेडबल या एक्झामला देखील टार्गेट करायचं असेल, तर सेम फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे. ते देखील कोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि त्याची लाईव्ह बॅच सुरू होतीये 24 तारखेपासून. तर लवकरात लवकर बॅच जॉईन करा. आधी सुद्धा बॅच सुरू होत्या आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी एनरोल केलेला आहेत आणि त्यांचा सिलेबस सुरू देखील झालेला आहे. आता तुम्ही जेव्हा 24 तारखेला जॉईन कराल, तुमचा देखील 24 तारखेपासून सिलेबस सुरू होईल. आता मित्रांनो, कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून तिथून देखील तुम्ही कोर्स एनरोल करू शकता. ओके, आता चला आपल्या आजच्या एमसीक्यू कडे वळूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन दी आउटर मोस्ट शेल ऑफ एन ऑक्सिजन ॲटम. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? तो आहे 8. बरोबर आहे. आता फर्स्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स किती असतील? 2. बरोबर आहे. सेकंड शेल मध्ये किती असणार आहेत? 6. बरोबर आहे. समजतंय? म्हणजे आपल्याला इतकंच विचारलंय, सगळ्यात बाहेरच्या लेयर मध्ये किती इलेक्ट्रॉन असतील, तर किती असणार आहेत? 6. कारण हा असेल आउटर मोस्ट लेयर, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. समजलं? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स ऑफ ऑक्सिजन किती असतील? 6. नेक्स्ट क्वेश्चन, द पीएच ऑफ अ न्यूट्रल सोल्युशन इज. न्यूट्रल सोल्युशनचं पीएच विचारलंय. आता पीएच स्केल कशी असते? 0 to 14 असते, राईट. न्यूट्रल सोल्युशनचं विचारलंय. 0 to 6 पीएच स्केल इक्वल्स टू काय असतं? ऍसिडिक. 7 काय असतं? न्यूट्रल. आणि 8 to 14 काय असतं? तर बेसिक. बरोबर आहे. म्हणजे 0 to 6 ऍसिडिक, 7 न्यूट्रल आणि 8 to 14 बेसिक. न्यूट्रल सोल्युशन विचारले. न्यूट्रल सोल्युशन कोणत्या पीएच स्केल वरती असेल? तर 7 वरती असेल, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल 7. प्युअर वॉटरची पीएच स्केल 7 असते आणि ते न्यूट्रल असतं. एक्झाम्पल विचारलं तर आपण प्युअर वॉटर सांगू शकतो. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन, विच गॅस इज इव्हॉल्व वेन ऍसिड रिॲक्ट्स विथ मेटल. जेव्हा ऍसिड मेटल सोबत रिॲक्ट करतं, तेव्हा काय फॉर्म होतं? तर H2 गॅस आणि सॉल्ट मिळतं आपल्याला. समजलं? म्हणजेच एक्झॅक्टली कन्सेप्ट काय, जेव्हा मेटल आणि ऍसिड हे रिॲक्ट होतात, तेव्हा आपल्याला H2 गॅस मिळतात. H2 गॅस रिलीज होते, त्यामुळे करेक्ट ऑप्शन काय असेल? तर ऑप्शन असेल
बी जो आहे हायड्रोजन. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज अ नोबल गॅस? खालीलपैकी कोणता नोबल गॅस आहे विचारलंय. आता ऑक्सिजन, हेलियम, नायट्रोजन, क्लोरीन. नोबल गॅसेस कोणते कोणते असतात? हेलियम, Na, Ar, Kr, Xc, Rn, जे अनरिएक्टिव्ह गॅसेस असतात ते सगळे काय असतात? हेलियम गॅसेस असतात. तर हेलियम इज अन नोबल गॅसेस असतात. आणि हेलियम हा काय? नॉन रिएक्टिव्ह गॅस आहे, अनरिएक्टिव्ह गॅस आहे. त्यामुळे नोबल गॅस कोणता असेल? तर ऑप्शन बी विच इज हेलियम. बाकीचे सगळे रिएक्टिव्ह गॅसेस आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कॉमन सॉल्ट. कॉमन सॉल्टचा मॉलिक्युलर फॉर्म्युला विचारलाय. तो आहे NaCl, ज्याला आपण सोडियम क्लोराईड असं सुद्धा म्हणतो. करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी NaCl. कॉमन सॉल्ट यूज इन फूड विच इज फॉर्म्युला काय त्याचा? NaCl. नेक्स्ट क्वेश्चन, विट्रियल ऑइल इज द कॉमन नेम ऑफ. विट्रियल ऑइल हे कशाचं कॉमन नेम आहे? तर कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिडचं कॉमन नाव आहे. आणि त्याचा फॉर्म्युला काय येणार? सल्फ्युरिक ऍसिडचा H2SO4. नेक्स्ट क्वेश्चन, द SI युनिट ऑफ अमाउंट ऑफ सबस्टन्स इज. ऑप्शन्स आहेत kg, जूल, मोल, न्यूटन. आता इथे पहा, करेक्ट ऑप्शन काय येईल? तर करेक्ट ऑप्शन असेल मोल विच इज ऑप्शन सी. मोल इज यूज टू पॉइंट पार्टिकल्स लाईक atoms अँड मॉलिक्युल्स. मग SI युनिट ऑफ अमाउंट ऑफ सबस्टन्स इक्वल्स टू काय येणार? तर मोल येणार. नेक्स्ट क्वेश्चन पहा, विच एलिमेंट इज लिक्विड ऍट रूम टेम्परेचर? खालीपैकी कोणता लिक्विड हे रूम टेम्परेचरला खालीलपैकी कोणता एलिमेंट हा लिक्विड असतो असं विचारलंय. काय ऑप्शन्स आहेत? सोडियम, मर्क्युरी, ब्रोमीन, बोथ बी अँड सी. तर मर्क्युरी जो मेटल आहे, ब्रोमीन हा नॉन मेटल आहे. ते दोन्ही लिक्विड स्टेट मध्ये असतात ऍट अ रूम टेम्परेचर. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन, द व्हॅलेन्सी ऑफ कार्बन इज. कार्बनची व्हॅलेन्सी विचारली. कार्बनच्या आउटर लेअर मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात? तर 4 इलेक्ट्रॉन्स असतात, राईट. आता त्याच्यामुळे आणि कंप्लीट करायला किती अजून इलेक्ट्रॉन लागतात? 4 लागणार आहे, बरोबर आहे. त्यामुळे त्याची व्हॅलेन्सी किती येणार कार्बनची? तर ती असेल 4. द व्हॅलेन्सी ऑफ कार्बन इज 4. आणि कार्बन नेहमी 4 बॉन्ड तयार करतं, सो त्याला टेट्राव्हॅलेंट असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, डेफिनेशन लिहून घ्या वाटलं तर. कार्बन हॅज 4 इलेक्ट्रॉन्स इन आउटर शेल, दॅट्स वाय इट नीड्स 4 मोर इलेक्ट्रॉन्स टू कंप्लीट. नेक्स्ट क्वेश्चन, विच गॅस सपोर्ट्स कंबशन? कोणता गॅस कंबशन ला सपोर्ट करतं? ऑप्शन्स आहेत ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साइड, हायड्रोजन. आता आगीसाठी कशाची गरज असते? तर ऑक्सिजनची, ती बर्न करण्यासाठी. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. आता ऑक्सिजन कंबशन साठी सपोर्ट करता, पण तो स्वतः बर्न नाही होत. म्हणजे ऑक्सिजन आहे तर तिथे कंबशन सुरू झालं असं होत नाही. समजलं? आता हे आजचे सगळे प्रश्न झाले. मी इथे आपलं युट्यूब व्हिडिओ आहे त्यामुळे मी डिटेलमध्ये प्रत्येक गोष्ट घेतलेली नाहीये. पण जर तुम्ही आमचा कोर्स जॉईन केला तर त्यामध्ये प्रत्येक चॅप्टर आधी डिटेलमध्ये आपण डिस्कस करतो. आता मॉलिक्युलर थेरी हा चॅप्टर घेतला, तो चॅप्टर एखादा डिस्कस करणार XYZ असेल चॅप्टर, तो आधी आपण शिकवतो, त्यानंतर त्याचे MCQ सॉल्व्ह करून घेतात आणि त्यानंतर प्रॅक्टिस सुद्धा करून घेतो आणि नंतर लास्टच्या मंथ मध्ये रिवाइज सुद्धा करून घेतात. या सगळ्या गोष्टी तुम्हाला कोर्समध्ये मिळणार आहेत. आता कोर्सची प्राइस असेल
तुम्हाला सांगते कोर्सची प्राइस असेल, जर तुम्हाला 5 एक कोर्स घ्यायचे असेल तर त्याची प्राइस असेल कॉम्बो प्राइस ₹10,000 म्हणजे एक कोर्स तुम्हाला 2,000 ला पडणार आणि सिंगल कोर्स घ्यायचा असेल तर तशी देखील फॅसिलिटी आहे. त्याची प्राइस असेल ₹5,000. आता मित्रांनो कुठल्याही प्रकारचे डाउट्स असतील तर मला कमेंट करत चला. आम्ही तुमच्यासाठी कधीही अवेलेबल असू आणि जे तुम्हाला कमेंट करता येत नाही डाउट्स ते तुम्ही मला कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता. इथे नंबर त्यासाठीच दिलेला आहे. आणि लवकरात लवकर कोर्स जॉईन करा, बॅच जॉईन करा. आपल्याला छान कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचंय नर्सिंगच्या आणि मेन म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आणि छान मार्क्स सिक्युअर करायचे. बरोबर आहे? चला आता आपलं लेक्चर इथेच थांबूयात. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि लेक्चर इथेच थांबूया. थँक्यू. नाईस डे. बाय.